नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत हंडीमधील नागवेलीच्या पानाचं शरबत। नागवेलीच्या पानाचं शरबत बनवण्यासाठी आपण इथे 6 ते 7 नागवेलीची पाने घेतलेली आहे। हे पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामागील देठ मी अगोदरच काढून घेतलेले आहे। 2 चम्मच शोप मी पाण्यात भिजू घालून घेतलेली आहे। ही शोप भाजलेली आहे। या साईजच्या लिंबाचा रस मी अगोदरच काढून घेतलेला आहे। या कपाने 1 कप साखर घेतलेली आहे। 2 ग्लास हंडीमधील थंडगार पाणी घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण नागलीच्या पानाचे काप करून घेणार आहोत। इथे आपण नागलीचे पानं बारीक कापून घेतलेले आहेत। नागलीच्या पानांना आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहोत। सोबतच भाजलेली शोप पाण्यासोबतच टाकून घेत आहोत। एक कप साखर टाकून घेत आहोत। निंबूचा रसही आपण इथे टाकून घेत आहोत। या सर्वांची आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपण सर्वांची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट मी हंडीमधील पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। या पेस्टला आपण आता एकजीव करून घेत आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं नागवेलीच्या पानाचं शरबत तयार झालेलं आहे। या हंडीमधील नागवेलीच्या पानाच्या शरबताला आपण आता गाळून घेणार आहोत। त्यासाठी आपण स्ट्रेनरचा यूज करणार आहोत। तुम्ही सुती कॉटनचा कपडा किंवा स्ट्रेनर यूज करू शकता। हे शरबत मी इथे गाळून घेत आहे। तयार झालेलं शरबत मी ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। आईस क्यूब टाकून घेत आहोत। हंडीमधील नागवेलीच्या पानाचं शरबत आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।